स्वामी समर्थ महामंत्र हा माझे पूजन स्वामी समर्थ स्वामी समर्थ महामंत्र हा माझे पूजन तुझा दर्शने होई पावन तुझा दर्शने होई पावन आवडे माझे तनमन जीवन स्वामी समर्थ स्वामी समर्थ महामंत्र माझे पूजन तू करुणामय करुणा सागर दे सुख तव रूप मनोहर तू करुणामय करुणा सागर दे सुख तव रूप मनोहर आनंदाचा तुझिया घेता देवा रातंदिन मी करते धावा रातंदिन मी करते धावा माझी करसी तूच राखण स्वामी समर्थ स्वामी समर्थ महामंत्र माझे पूजन स्वामी समर्थ स्वामी समर्थ महामंत्र माझे पूजन स्वामी दत्त दिगंबर तुझ्या रूपे अवतरले भूवर सद्गुरु स्वामी दत्त दिगंबर तुझ्या रूपे अवतरले भूवर दाट करतळी मनी प्रगटाने कोटी सूर्य तव तेज झळकले या विश्वाचा तूच निवारा या विश्वाचा तूच निवारा करते चराचर तुझला वंदन स्वामी समर्थ स्वामी समर्थ महामंत्र माझे पूजन स्वामी समर्थ स्वामी समर्थ महामंत्र माझे पूजन श्री स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाची कथा सुद्धा मोठी रंजक आहे. श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ व नंतरचे श्री नरसिंह सरस्वती होत. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्य येथील कर्दळी वनात समाधी अवस्थेत सुमारे 300 वर्ष राहिले. या समाधी अवस्थेत त्यांच्या देहावर प्रचंड वारूळ तयार झाले. एकदा एक लाकूड तोड्या या जंगलात लाकूड तोडण्यासाठी आला. त्याने कुऱ्हाडीचा एक घाव वारुळावर घातला. वारुळाच्या आत समाधीस्थ असलेल्या महाराजांच्या मांडीवर घाव बसला. समाधी भंग पावली.
महाराज बारोळातून बाहेर आले. नरसिंह सरस्वती गुप्त झाले. कर्दळी बनी या उक्तीप्रमाणे श्री दत्तात्रयांचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ होय. वारुळातून प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ देशाटनासाठी निघाले. काशी, कलकत्ता, पूर्व बंगाल, ब्रह्मदेश, नेपाळ, हरिद्वार, केदारेश्वर, बद्रीनारायण, द्वारका, अयोध्या, रामेश्वर, गोदावरी तीरावर तसेच हैदराबाद, नंतर मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर मार्गे ते अक्कलकोट येथे आले. श्री स्वामी समर्थ महाराज फिरत फिरत उत्तर हिंदुस्थानात काशी तीर्थक्षेत्री आले. काशी तीर्थक्षेत्री प्रकट झाल्यानंतर पुढे गंगोत्रीत काही दिवस ते राहिले. नंतर देवल गावात आपल्या पादुकांची त्यांनी स्थापना केली. या स्थानाचा महिमा अगाध असल्याचे चरित्रात वर्णन केले आहे. पुढे महाराज मोगलाईत जाऊन काही दिवस राहिले. मोगलाईत राजूर गावी मठाची त्यांनी स्थापना केली. त्यास 8 गावांची जहागीर सरकारकडून मिळवून देऊन हा मठ शिष्यांकडे सोपवून महाराज पुढे निघून गेले. महाराज उत्तरेत चंचल भारती नावाने प्रसिद्ध होते. रामेश्वर, हैदराबाद करून स्वामी महाराष्ट्रात सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावी आले. येथे स्वामी समर्थ 12 वर्षे वास्तव्यास होते. मंगळवेढ्यात ते गावाबाहेर राहत असत. मंगळवेढ्यात महाराज दिगंबर बुवा नावाने प्रसिद्ध होते. महाराजांनी येथे अनेक चमत्कार केल्यानंतर ग्रामस्थांची महाराजांवर श्रद्धा बसली. पुढे स्वामी महाराज पंढरपुरात आले. पंढरीचे लोका किती मारू हाता, तेथे माझा सखा पांडुरंग असा अभंग स्वामी नित्य म्हणत असत. येथे गरीब ब्राह्मणाच्या घरी गाय दूध देत नव्हती. महाराजांनी गायीच्या पाठीवर हात फिरवून सांगितले, ब्राह्मण कुटुंब वत्सल आहे, त्यास दूध देत जा, आणि गाय दूध देऊ लागली. मंगळवेढ्याहून स्वामी समर्थ पंढरपुरात आले. पुढे मोहोळ गावी येताना वाटेत भीमा नदी लागली. त्यावेळी भीमा नदीला महापूर आला होता. तरी देखील महाराज पुरातील पाण्यातून चालत चालत नदीच्या तीरापलीकडे गेले. मोहोळ येथे गणेश हरी सोहनी या मामलेदारांच्या घरी ते राहत असत. मोहोळ गावी स्वामी समर्थ असताना एक गोष्ट आपणास ब्रह्म दाखवा व ब्रह्म दाखवा असा सतत आग्रह करीत असे. एक गोष्टी आपणास ब्रह्म दाखवा असे सतत म्हणत असे. मोहोळ गावी श्री नागनाथाचे मंदिर आहे. येथे स्वामी व कोष्टी गेले. ब्रह्म पहा असे महाराजांनी म्हटल्याबरोबर कोष्ट्यास जिकडे तिकडे सर्प दिसू लागले. कोष्टी घाबरून गेला व भीतीने भ्रमिष्ट झाला. पुढे स्वामींच्या कृपा आशीर्वादाने कोष्टी पूर्वस्थितीवर आला. मोहोळहून स्वामी सोलापुरी आले. एके दिवशी महाराज येथील दत्त मंदिरात बसले असताना सायंकाळी दर्शनास अनेक भाविक आले होते. त्यामध्ये श्री चिंतोपंत आप्पा टोळ हे ग्रस्त देखील होते. दत्ताचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालीत असताना महाराजांचे दिव्य स्वरूप पाहून मनात ते म्हणाले, हे कोणी सिद्ध पुरुष असावे. लगेच महाराज म्हणाले, आम्ही सिद्ध पुरुष असो वा कोणी असो, तुला काय करायचे, तू वाटेने पुढे जा. हे शब्द ऐकून श्री टोळांना आश्चर्य वाटले. पुन्हा मनात म्हणाले, हे कोणी मनकवडे असावे. त्यावर महाराज पुन्हा म्हणाले, आम्ही मनकवडे असो किंवा कोणी असो. हे ऐकून टोळ खूपच आश्चर्यचकित झाले. चमत्कार तेथे नमस्कार होतो. टोळांनी लगेच महाराजांचे पाय धरले व आपल्या घरी येण्याची प्रार्थना केली. श्री टोळांनी महाराजांना भोजन देऊन त्यांची चरण सेवा केली. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आल्यानंतर त्यांनी अनेक चमत्कार केले. सर्व जाती धर्माचे लोक त्यांना भजू लागले. महाराजांची कीर्ती सर्वत्र वाढू लागली. ही बातमी अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराव यांच्या कानावर गेली. सेवकांनी अक्कलकोटात कोणी साधू पुरुष आल्याचे सांगितले. राजे आपल्या सेवकांना म्हणाले, साधू कशावरून म्हणावे, आत्ताच्या आत्ता त्यांनी आपल्याला दर्शन द्यावे, म्हणजे आम्ही त्यांना खरे साधू पुरुष मानू. एवढे बोलणे पूर्ण होताच श्री स्वामी समर्थ राजापुढे उभे राहिले.
श्रीमंत मालोजीरावांना खूप आश्चर्य वाटले. श्री राजांनी महाराजांचे दर्शन घेतले. नंतर महाराज निघून गेले. पुढे श्रीमंत मालोजीराजे स्वामी समर्थांचे एकनिष्ठ भक्त बनले. कर्नाटकातील श्रीधर नावाचा ब्राह्मण गाणगापुरात श्री दत्तांचे सेवेसाठी राहिला होता. त्यास पोटचुलाचा गंभीर आजार होता. आजार बरा होण्यासाठी तो श्रींना सतत प्रार्थना करीत असे. एका रात्री श्री दत्तांनी त्यास स्वप्नात दर्शन देऊन श्रीपुरीचे पानांचा रस काढून त्यात सुंठ व शेंदे लोण घालून त्या खा, त्यामुळे पोटू बरा होईल असे सांगितले. श्रीधर ब्राह्मण जागा झाला. श्रीपुरी झाडाबाबत अनेकांना त्याने विचारले, पण योग्य माहिती मिळाली नाही. दुसऱ्यांदा पुन्हा श्रीधरास दृष्टांत झाला. अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ आहेत, ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील. श्रीधर ब्राह्मण अक्कलकोट येथे आला. मारुती मंदिराच्या ओट्यावर श्री समर्थ बसले होते. श्रीधराने स्वामींचे दर्शन घेतले व हात जोडून उभा राहिला. लगेच महाराज त्याच्या तोंडाकडे पाहून म्हणाले, लिंबाचे झाडास श्रीपुरी म्हणतात. त्याचा रस काढून सुंठ व शेंदेलोण यांचे मिश्रण घे, तुझा पोटशूळ कमी होईल. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्याने औषध घेतले. 8 दिवसातच त्याचा आजार पूर्णपणे बरा झाला आणि तो आपल्या गावी परत गेला. एके दिवशी फिरत फिरत महाराज राजवाड्यात गेले. राजा व स्वामींच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. इकडे देवघरात आप्पा पुजारी गंध उगाळीत होता. तेवढ्यात एक उंदीर निरांजनातील वात खाऊ लागला. देवघरात उंदराचा वाढता त्रास होत होता. आप्पा पुजाऱ्यास उंदराचा राग आला. रागाने त्याने हातातील गंध उगाळण्याचे खोड उंदरावर फेकले. मार लागताच उंदीर गतप्राण झाला. मग शेपूट धरून उंदरास बाहेर टाकण्यास आप्पा पुजारी बाहेर आला. महाराजांनी उंदीर इकडे आण म्हणून आज्ञा केली. आप्पाने समर्थांच्या हाती उंदीर दिला. महाराजांनी पाळ्या कड्यातून इकडून तिकडे अशी 5-10 वेळा काढ घाल केली. मग त्यास हातात घेऊन बच्चा जाव म्हणतात उंदीर जिवंत होऊन ताडकन उडी मारून निघून गेला. हा चमत्कार पाहून राजास समर्थांच्या अद्भुत शक्तीबद्दल आश्चर्य वाटले. मोहरमचे दिवस होते. महाराज खाजा पीराचे दर्ग्यात बसले होते. एवढ्यात राजवाड्यातून एक मुसलमान शिपाई हातात सबक घेऊन फकीरी मागण्यासाठी निघाला होता. महाराजांना पाहून तो नमस्कार करण्यास आला. रुमालाने झाकलेले सबक महाराजांपुढे त्याने ठेवले. महाराज त्या सबकातील पैसे हातात घेऊन 1, 2, 3 याप्रमाणे मोजू लागले. पैसे मोजावे, सबकात टाकावे व पुन्हा घ्यावे असा प्रकार चालू होता. असे चालू असताना सबकात बरेच पैसे दिसू लागले. हा चमत्कार पाहून शिपायाला राहावले नाही. महाराज पैसे जमे लगे असे शिपाई म्हणाला. लगेच महाराजांनी हात आखडला व सबक खाली ठेवले. पुन्हा सबकात पुरी एवढेच 5-6 पैशाची नाणी राहिली होती. अक्कलकोटात एके दिवशी महाराज व तोळप्पा गावाबाहेर असलेल्या रामाच्या देवळाजवळ गेले. तेथे लिंबाचे झाड होते. झाडाखाली महाराज बसले. झाडावर एक चिमणी खूप चिवचिव करीत होती. महाराजांचे लक्ष चिमणीकडे गेले. चिमणीकडे पाहून महाराजांनी आज्ञा केली, अगं आम्ही गावात जाऊन येईपर्यंत इथे राहा, येथून हलू नकोस. महाराज अक्कलकोट शहरापासून 1 कोसावर असलेल्या वाडी गावी गेले. काही तासानंतर महाराज पुन्हा लिंबाच्या झाडाजवळ आले. लिंबाच्या झाडावर चिमणी आज्ञेप्रमाणे बसलेली होती. तुला भूक लागली असेल, आता जा अशी आज्ञा करताच चिमणी भुरकन उडून गेली. तोळप्पाला आश्चर्य वाटले. पक्षीही महाराजांची आज्ञा मानित असत. तेवढे हे आश्चर्य. एक पंजाबी मनुष्य महारोगाने पिडलेला होता. शरीराला जरी व्याधी असली तरी बोलण्यात भीत होता. एकदा स्वामी समर्थ सेवकरांबरोबर गप्पा मारित होते. तेथे हा पंजाबी ग्रस्त आला. त्याने समर्थांना दंडवत घातला व उभा राहून म्हणाला, आप बहुत चमत्कार करते हो.
यह सुनकर आया हूं. त्याचे उद्धट भाषण ऐकून महाराजांनी त्यास रागाने शिवराळ शिवराळ भाषेत उपदेश करून समजावले. महाराजांचे रागाचे बोल ऐकून तो पंजाबी मनातल्या मनात विरघळला व अनन्य शरणागत होऊन काही दिवस तेथे राहिला. 2 महिन्यानंतर रोगापासून पूर्ण बरा झाल्यानंतर आपल्या तो गावी परत गेला. महाराजांच्या दयेला अंत नव्हता. श्री स्वामी समर्थ सेवेकरांबरोबर अक्कलकोटजवळील नागनासूर, हंचनाळ, हैदरा वगैरे गावी फिरत असत. त्यावेळी एक गोसावी पुष्कळ वर्षेपर्यंत श्री गुरु दत्तात्रयांचे दर्शन व्हावे म्हणून अनुष्ठान करून फिरत स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. महाराज सेवेकऱ्याबरोबर फिरत असताना त्या गोसाव्यास महाराज दिसले. महाराजांना वंदन करून तो स्तब्ध उभा राहिला. स्वामी महाराजांनी त्याची मनातील इच्छा ओळखून त्या सत्य स्वरूपात दर्शन दिले. गोसाव्यास 3 शिरे, 6 हात, कमंडलू, त्रिशूल वगैरे या स्वरूपात दर्शन झाले. गोसाव्यास चमत्कार वाटून खूप आनंद झाला व म्हणाला, आम्ही अज्ञानी असल्यामुळे आपल्या स्वरूपाची ओळख कशाने व्हावी? भगवन, आपण साक्षात पूर्ण ब्रह्म दत्तात्रय आहात हे निसंशय. मला पाहताच आपण दत्तरूपात दर्शन दिले. हे कृपा सिंधू माझ्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणून दुसऱ्या दिवशी स्वामी नामाचा जय जयकार करीत तो तेथून निघून गेला. एकदा श्री स्वामी समर्थ देशमुखांच्या वाड्यात बसले होते. त्यांच्याबरोबर बाबा सबनीस, बाबा यादव, रामदासजी बुवा वगैरे सेवक होते. त्याच वेळी या सेवकांबरोबर शिवूबाई नावाची बाई आपल्या मुलाला घेऊन तेथे आली. मुलाचे डोळे मुंज झाल्यापासून गेले आहेत. त्याला नेत्रप्राप्ती व्हावी अशी प्रार्थना त्या स्त्रीने स्वामींजवळ केली. समर्थ म्हणाले, 5 राक्षस आपत आमची परीक्षा बघण्यास येतील. त्यावेळी हा पोरगा डोळे उघडेल. इतक्यात 5 वैष्णवी डोक्याला शालजोड्या बांधलेले तेथे आले. महाराजांच्या बाबत मनात ढोंगी, धर्महीन, हा संन्यासी कोठेही जेवतो वगैरे चर्चा केली व नमस्कार न करताच ते मोठ्या डौलाने इतरत्र जाऊन बसले. संस्कृत व कर्नाटकी भाषेत ते चर्चा करू लागले. महाराजांनी आंधळ्या मुलास हाक मारली व जवळ घेऊन म्हणाले, येथे आलेल्या या काळ्यांच्या मनातील वाक्य उत्तरासह सर्वांना सांग. तेव्हा तो मुलगा म्हणाला, मला काही दिसत नाही व काही अक्षर देखील येत नाही. तेव्हा महाराजांनी गळ्यातील माळ त्याच्या गळ्यात घातली व झेंडूचे फूल डोळ्याला लावले. लगेच मुलाचे डोळे उघडले आणि मोठ्या 5 वैष्णवांच्या मनातील वाक्ये सांगून काही वेदवाक्ये, गीतेतील श्लोक म्हणू लागला. समर्थांचा हा चमत्कार पाहून तेथे आलेले 5 वैष्णव महाराजांना शरण आले. एके दिवशी काही स्त्रिया समर्थांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. गप्पा चालू असताना एक दुसरीला म्हणाली, वस्तू पंचपात्रात ठेवली आहे, ती घ्या. हे ऐकून महाराज त्या स्त्रीला बोधार्थ म्हणाले, पंचपात्रात वस्तू आहे ती तुला तरी प्राप्त झाली आहे का? प्राप्त झाली असल्यास वस्तूचे रूप यथार्थ सांग, म्हणजे आम्ही घेऊ. इतर सर्व स्त्रिया हसू लागल्या व नमस्कार करून पुढे चालू लागल्या. एवढ्यात महाराज त्या स्त्रीस म्हणाले, वटवृक्षात भेट म्हणजे समजेल. समर्थांची आज्ञा होताच बाई झाडाजवळ जाऊन दर्शन घेऊन आली व स्वामींना सांगू लागली, पंचपात्र म्हणजे पंचमहाभूतात्मक देह, वस्तू म्हणजे आत्मा. मला तुझ्याशिवाय काहीच माहिती नाही. उत्तम वेदांत शास्त्राने यांनाही वस्तू साक्षात्कार होणे दुर्लभ आहे. माझ्या अल्पबुद्धीने असे वाटते की आता संसारातील 4 वेदशास्त्रांचे परमरहस्य जे केवळ सत्पुरुषांच्या संगतीने प्राप्त होते
हे मी स्वानुभवाने सांगत आहे. एवढे सांगून दर्शन देऊन ती स्त्री निघून गेली. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.